नमस्कार. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी करता अभ्यासक्रम यामध्ये दिनांक 4/11/2025 शासनपत्र आहे. यानुसार हा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे असेल. माध्यम मराठी, विषय प्रथम भाषा. पहिला घटक आहे आकलन आणि त्यामध्ये असणारे उपघटक आहेत उतारा व त्यावर आधारित प्रश्न, कविता व त्यावर आधारित प्रश्न, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद, संवाद व त्यावर आधारित प्रश्न आणि एकूण भारांश जो आहे तो 24% असेल. यानंतर दुसरा घटक आहे शब्दसंपत्ती. या शब्दसंपत्तीमध्ये आपल्याला जे उपघटक आहेत त्याविषयीची माहिती पाहूया. यामध्ये 1 समानार्थी शब्द, 2 विरुद्धार्थी शब्द, 3 शुद्ध व अशुद्ध शब्द, 4 अलंकारिक शब्द, 5 शब्दसमूहाबद्दल एक शब्द, 6 वाक्यप्रचार, 7 म्हणी आणि 8 पारिभाषिक शब्द असा एकूण 24% भारांश असेल. यानंतर पुढचा जो घटक आहे त्यामध्ये कार्यात्मक व्याकरण उपघटक त्यामध्ये असतील वर्णविचार, संधी, संधीची परत स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, पूर्वरूप संधी आणि पररूप संधी असे प्रकार. त्यानंतर शब्दांच्या जाती, विकारी व अविकारी शब्द, लिंग, वचन, विभक्ती, कारकार्थ व शब्दांचे सामान्य रूप, प्रयोग, सकर्मक, अकर्मक, कर्तरी, कर्मणी, सकर्मक व अकर्मक भावी प्रयोग. यानंतर वाक्याचे प्रकार केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, हो व होकारार्थी, नकारार्थी अर्थ न बदलता. त्यानंतर विरामचिन्हे, काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ असा एकूण 48% यावरती आधारित प्रश्न असतील. आणि शेवटचा घटक आहे इयत्ता 1ली ते इयत्ता 7वी मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान. यामध्ये लेखक, कवी यांची टोपण नावे, उपाधी, साहित्य व साहित्य क्षेत्रातील पुरस्कार हा 4% भारांश असेल. अशा प्रकारे इयत्ता 7वी मराठी विषयाचा अभ्यासक्रम असेल शिष्यवृत्ती परीक्षेसाठी. धन्यवाद.